मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा उपोषणाला. पाणी आणि उपचारही घेणार नाही, जरांगेंची माहिती. तर सरकारनं काढलेल्या अध्यादेशाचा मराठा समाजाला लाभ होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार, जरांगेंचं वक्तव्य. साल्हेर किल्ल्याजवळ हल्ला किंवा घातपाताचा प्रयत्न, मनोज जरांगेंचा आरोप. साल्हेर किल्ल्यावरून माघारी येताना पिकअप वेगानं ताफ्यावर आला, जरांगेंची माहिती. उद्धव ठाकरेंची गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका. फडणवीसांची मानसिक स्थिती स्थिर नाही, राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय, ठाकरेंची टीका. राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेसंदर्भात आम्ही राज्यपालांकडे जाणार नाही, राज्यपाल पदाचा काही अर्थच राहिलेला नाही, उद्धव ठाकरेंची टीका. मॉरिसनं स्वतः आत्महत्या का केली हा प्रश्न अनुत्तरित, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. तर गोळ्या खरंच मॉरिसनं चालवल्या की इतर कुणी चालवल्या, उद्धव ठाकरेंचा सवाल. राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती शासन लावा, ताबडतोब निवडणुका घ्या, उद्धव ठाकरेंची मागणी. खासदार संजय राऊत यांची गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका. राज्यात कायदा सुव्यवस्थेबाबत चिंतेचा विषय असताना गृहमंत्री कुठे आहेत, राऊतांचा सवाल. मॉरिस नोरोन्हानं अंगरक्षकाच्या पिस्तुलातून गोळीबार केल्याचं तपासात उघड. अंगरक्षक अमरेंद्र मिश्राला 13 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. माजी काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी आज अजित पवार गटामध्ये करणार प्रवेश. संध्याकाळी 5 वाजता वांद्र्यामध्ये होणार पक्षप्रवेश. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर. भारत इतिहास संशोधक मंडळाला राज ठाकरेंची भेट. धमकीबाबत पोलिसांना माहिती दिली, मी माझी भूमिका बदलणार नाही, मंत्री छगन भुजबळ यांचं धमकी प्रकरणी वक्तव्य. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी समीर वानखेडे यांच्या विरोधात ईडीकडून गुन्हा दाखल. सीबीआयनं दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी कारवाई. एनसीबीतील काही तत्कालीन अधिकाऱ्यांनाही समन्स बजावलं गेलं. काँग्रेसला आणखी एक धक्का. ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनीस अहमद सुद्धा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार, धर्मराव बाबा अत्राम यांची माहिती. खासदार अमोल कोल्हे कधीही शरद पवार गटामध्ये येऊ शकतात, मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांचे संकेत. तर शरद पवार यांनी आता आराम करून मार्गदर्शकाची भूमिका घ्यावी, अत्राम यांचा पवारांना सल्ला. रायगडमध्ये भाजपचाच खासदार आणणार. भाजपचे श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष प्रशांत शिंदे यांचं तटकरेंना आव्हान. गेल्या वेळी गीतेंचा कडेलोट केला, यावेळी तटकरेंचा कडेलोट करणार, शिंदेंची तटकरेंवर सडकून टीका. रामटेक लोकसभा मतदारसंघावर शरदचंद्र पवार गटाचा दावा. माजी आमदार प्रकाश गजभिये यांना उमेदवारी द्यावी. नागपूरमधल्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये एकमतानं ठराव मंजूर. निर्भय बनो सभेदरम्यान घडलेल्या प्रकाराबद्दल 2 गुन्हे दाखल. जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी 200 ते 250 जणांवर गुन्हा. पत्रकार निखिल वागळे, अरविंद शिंदे, प्रशांत जगताप यांच्यावरही गुन्हा दाखल. निखिल वागळे गाडी तोडफोड प्रकरण. राष्ट्रसेवा दलाच्या बाहेर आंदोलन करणाऱ्या 43 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावरही गुन्हा दाखल. पुण्यामध्ये पत्रकार निखिल वागळे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरद पवार गटाचं आंदोलन. हल्ल्यात भाजपसोबत अजित पवार गटाचे कार्यकर्तेही सहभागी होते. शरद पवार गटाचे प्रशांत जगताप यांचा आरोप. जळगावच्या 40गावमधले माजी नगरसेवक बाळू मोरे यांचा गोळीबारात मृत्यू. बाळू मोरे यांच्या कार्यालयात येऊन अज्ञातांनी केला होता गोळीबार. माजी नगरसेवकावरील गोळीबाराच्या घटनेनंतर 40गाव पोलीस ॲक्शन मोडवर. तडीपार असताना सुद्धा शहरात फिरून दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांना पोलिसांनी गावभर फिरवलं. जनतेच्या मनातली दहशत कमी करण्याचा प्रयत्न. नागरिकांचा पोलिसांवरचा विश्वास कमी झाल्याचं पोलीस महासंचालकच कबूल करतायत. याचा अर्थ त्यांचा आता शासनावर विश्वास राहिलेला नाही. जितेंद्र आव्हाड यांची ट्विटरवरून सरकारवर टीका. राज्यामध्ये आज अवकाळी पावसाची शक्यता. विदर्भामध्ये 10 ते 12 फेब्रुवारीपर्यंत अवकाळीचा अंदाज. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता. येत्या जूनपासून राज्यात ज्या मुलींच्या पालकांचं उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना मेडिकल, इंजिनिअरिंग यासह जवळपास 600 अभ्यासक्रमांचं शिक्षण मोफत दिलं जाणार. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा.
बँका तसंच विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज घेणाऱ्यांची होणारी लूट थांबवण्यासाठी आरबीआयकडून कठोर पावलं उचलण्याचा विचार. व्यवहारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी बँकांनी कर्जदारांना इतर चार्जेसची स्पष्टपणे माहिती देणं आवश्यक. गव्हर्नर शक्तिकांत दास यांचं स्पष्टीकरण. 2023-24 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदर 8.25% निश्चित. गेल्या 3 वर्षांमधला सर्वोच्च व्याजदर. कोरेगाव भीमा हिंसाचाराचा अहवाल लवकरच. कामकाज फेब्रुवारी अखेर आटोपणार. कोरेगाव भीमामध्ये 1 जानेवारी 2018 मध्ये हिंसाचार झाला होता. एसटी कर्मचाऱ्यांची बेमुदत उपोषणाची घोषणा. कामगार संघटनेची एसटी महामंडळाला नोटीस. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढ या मागण्यांसाठी संपाचा हत्यार उपसण्याची घोषणा. बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर. रेल्वेची 1,39,000 पदांच्या भरतीसाठी 2,37,00,000 उमेदवारांचे अर्ज. रेल्वे मंत्र्यांची माहिती. मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षकांची महाभरती. मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी या 4 माध्यमांसाठी 1,342 पदांची भरती. राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलद्वारे होणार पदभरती. प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेमध्ये आता स्वतंत्र पर्यावरण आणि क्लायमेट चेंज विभाग. प्रदूषणाचे नियम मोडणाऱ्यांवर उगारणार कारवाईचा बडगा. आधीच्या कंत्राटातली कामं रखडलेली असताना मुंबईमधील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी आणखी 6,000 कोटी रुपयांच्या निविदा. लोकसभा निवडणुकीआधी उर्वरित रस्त्यांचं कंत्राट देऊन त्यांचं भूमिपूजन करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची चर्चा. पश्चिम उपनगरामध्ये राहणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. वसई भाईंदर प्रवासाचा वेळ 15 मिनिटांवर येणार. अत्याधुनिक मिनी रोरो बोट्स प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार. रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक. माटुंगा ते ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक, तर सांताक्रूज ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक. समृद्धी महामार्गावर संभाजीनगरमध्ये शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीचा अपघात. 3घांचा मृत्यू. ट्रकला धडक दिल्यामुळे अपघात. सगळे भाविक जाफराबादच्या हलके तपावनामधील असल्याची माहिती. बोईसरमध्ये विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्यानं कामगाराचा मृत्यू. सत्यम इमारतीच्या रंगरंगोटीचं काम सुरू असताना सुरक्षेची योग्य काळजी न घेतल्यामुळे दुर्घटना. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या 440 आशा स्वयंसेविका निलंबित. महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांचा निर्णय. पालिकेतील आरोग्य विभागाच्या स्वयंसेविकांनी संप पुकारला होता. 24 तासांच्या आत कामावर रुजू न झाल्यानं पालिका आयुक्तांनी घेतला निर्णय. 6 वर्षांनंतर राज्यस्तरीय अकलूज लावणी स्पर्धेचा शुभारंभ. उद्घाटनाच्या वेळी लावण्यात आलेल्या देशभक्तीपर गाण्यावर मान्यवरांसह लावणी कलावंतही थिरकले. राज्य परिवहन महामंडळाची अयोध्येसाठीची पहिली बस धुळ्याहून रवाना. पहिल्याच बसला भाविकांचा उत्तम प्रतिसाद. पहाटे 5 वाजता बस अयोध्येच्या दिशेने रवाना. शेगावमधून अयोध्येसाठी विशेष बस सेवा सुरू करण्यात यावी. विश्व वारकरी सेनेची मागणी. अपेक्षित प्रवासी संख्येची नोंद झाल्यानंतरच विशेष बस सोडा, प्रवाशांची विनंती. जनावरांसाठीचा चारा आणि इतर जिल्ह्यांमध्ये वाहतूक करून न्यायला अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून बंदी. पाऊस कमी झाल्यानं चाऱ्याच्या टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता. नंदुरबार जिल्ह्यातील सदरीपाडा या ठिकाणचे 45 ते 50 विद्यार्थी शिक्षणापासून वंचित. अनेक लहान पाड्यांमध्ये शाळा नसल्यामुळे विद्यार्थी वंचित. नांदेड जिल्ह्यातल्या तेलंगणा राज्याच्या सीमेवर तंबाखू पिकाच्या काढणीला वेग. बदलत्या हवामानामुळे यावर्षी उत्पादनात काहीशी घट. नंदुरबार बाजार समितीमध्ये मिरचीची विक्रमी आवक. यावर्षी हंगाम संपेपर्यंत 3 लाख क्विंटल खरेदीचा टप्पा पार करेल असा अंदाज. तर गेल्या वर्षी 2,60,000 क्विंटलची आवक झाली होती. शाळकरी विद्यार्थिनींनी साकारलेला राज्यातला पहिला स्टुडंट मॉल. अमरावतीमध्ये मॉलचं संपूर्ण व्यवस्थापन आणि व्यवहार विद्यार्थिनींच्याच हाती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.